मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पेल्लार फाट्याजवळ सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह गोणीत भरलेल्या अवस्थेत आढळला। हा मृतदेह आंबेपाडा परिसरातील एका निर्जन पायवाटेजवळ सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। प्रारंभिक माहितीनुसार आंबेपाडा परिसरातून काही तरुण जात असताना झुडपांमध्ये संशयास्पद गोण दिसून आली। ती उघडल्यावर तिथून उग्रवास येत असल्याचे तरुणांनी लक्षात घेतले आणि तातडीने पेल्लार पोलीस ठाण्यात माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले। याशिवाय फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण करण्यात आले। पोलिसांनी गोणी उघडल्यावर शीर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते। सद्यस्थितीत मृतदेह पंचनाम्यानंतर ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। मृतदेहाचे शीर नसल्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे। समाजात अशा हिंसक घटनांपासून सतर्क राहणे आणि संशयास्पद परिस्थिती दिसल्यास त्वरित पोलीस अथवा संबंधित प्राधिकरणांना माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे। इसको एक कंट्रोल रूम से इंफॉर्मेशन मिली थी कि एक यहाँ बोरी में ह्यूमन बॉडी मिली है करके। तो पुलिस आई, तब देखा, जांच किया तो एक उसमें मेल बॉडी मिली थी, लेकिन उसका सर जो है वो कटा हुआ है और जगह पे नहीं है। अभी फॉरेंसिक टीम को बुलाया है, फॉरेंसिक का इन्वेस्टिगेशन चालू है और डॉग स्क्वाड भी बुलाया है। वो होने के बाद FIR रजिस्टर होगा अपना और उसके तहत अभी बाकी इन्वेस्टिगेशन चालू है। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।